कथा कुळ. लेखक वी. शं. पारगावकर. अभिवाचन शर्मिली पारगावकर. प्रकाशन प्रतिमा प्रकाशन. कथा कुळ. मोटार थांबल्याबरोबर खाली उतरून चालू लागलो. गावाच्या बाहेरच मोटार स्टँड असल्यामुळे आणि ते गाव लहान असल्यामुळे माणसांची वर्दळ कमी होती. मला तिथं थांबायचंही नव्हतं, म्हणून हातात पिशवी घेऊन मी माझ्या खेड्याच्या दिशेनं लगेच चालण्यास सुरुवात केली. ज्या खेड्याला मी निघालो होतो ते माझं गाव नुकतंच माझ्या ओळखीचं झालं होतं. वास्तविक त्या खेड्यानं मला जन्मही दिला नव्हता. माझ्या लहानपणातही त्यानं साथ दिली नव्हती की माझ्यात कुठलीही ओढ निर्माण केलेली नव्हती. माझ्या पणजोबांनी त्या खेड्यात प्रथम वस्ती केली होती. आजोबांनी तिथल्या मातीत जन्म घेतला होता. तिथल्या वांजरा नदीच्या पाण्यावर त्यांचं कुटुंब वाढलं होतं. तिथल्या साऱ्या परिवाराशी त्यांची जिव्हाळ्याची मैत्री जडलेली होती आणि तिथल्याच बालबोध जीवनाशी ती पिढी संपूर्ण एकरूप झालेली होती. इतकंच नव्हे तर आजोबांनी त्या खेड्याबाहेरचं जग देखील पाहिलेलं नसावं. तिथल्या सुपीक काळ्याभोर जमिनी, बारीक नाजूक रेतीतून अखंडपणे झुळझुळणारं वांजरेचं पाणी, भिंतींना भिंती चिकटून एकमेकांच्या उभेत राहणारी घरं, या साऱ्यातच आजोबांच्या कुटुंबाचं व्यक्तित्व घडवलं गेलं होतं. तिथंच ती माणसं उपजली होती, निपजली होती आणि वंशाचे दिवे तेवत ठेवून देवाघरी निघून गेली होती. आजोबा नंतरचे माझे वडील, पण त्यांच्या जन्मापुरताच या खेड्याशी संबंध आला. लहानपणीच कळत नकळत त्यांनी त्या साध्या बोळ्या शेणमातीच्या घरांना रामराम ठोकला होता आणि वांजरेचं पाणी पायांनी तुडवीत शहराची शीव गाठली होती. तिथं भाड्याच्या घरात त्यांचं शिक्षण झालं. पिढी ज्यात कुणाला माहिती नव्हती ती पुस्तकातली विद्या त्यांनी आत्मसात केली. मोठमोठाल्या परीक्षा दिल्या आणि विजेच्या दिव्यात, कॉन्क्रीटच्या बंगल्याच्या निवाऱ्यात त्यांनी आपलं आयुष्य सजवलं. तेव्हापासून या खेड्याचा आणि आमच्या पिढीचा संबंध दुरावला. वडिलांचे चुलते, चुलत चुलते, सख्खे भाऊ तसेच चुलत भाऊ मात्र या खेड्यात पूर्वीचं आयुष्य कंठू लागले. वडील कधी मधी सवड मिळेल तेव्हा रक्ताच्या ओढीनं, क्वचित गावाच्या आपुलकीनं गावी जात असत. परंतु असे ते गेले तरी गावचे म्हणून तिथल्या लोकांना वाटत नसत. त्यांची राहणी, विचार आणि शहराच्या संपर्कामुळे आलेला एक प्रकारचा दुरावा देखील त्यांच्याबरोबरच तिथे वावरत असल्यामुळे गावच्या लोकात आणि रक्ताच्या नातेवाईकात देखील त्यांना कधी फारसं मिसळता येत नसे. हाच दुरावा पुढे पुढे दृढ होत गेला आणि गावच्या लोकांना नंतर वडील एक अप्रूप पाहुणे वाटू लागले. क्वचित लहानपणी आम्ही भावंड वडिलांबरोबर जात असू, ते तर उघड उघड उपऱ्यासारखे पाहुण्यांचीच मुलं म्हणून. गाईच्या शेणानं सकाळी आजी ओसरी सारवीत असे तेव्हा आम्ही शहरी भावंड दूर कोपऱ्यात अंग चोरून उभे राहत असू आणि तोंडात बोटं घालून आश्चर्य व्यक्त करून आजीकडे पाहून हसत असू. तेव्हा असं वाटायचं की चांगल्या स्वच्छ ओसरीला ही म्हातारी शेण फासून का उगीच सारी ओसरी घाणेरडी करीत आहे. तसंच अंगणातल्या गायी रानात निघून गेल्यावर थोरला मिशीवाला काका धोत्राचा घोळ कमरेपर्यंत घट्ट खोवीत असे आणि अंगणातली वासरं खुशाल दोन्ही हातांनी अंगावर मूल कडेला घेतल्याप्रमाणे वर उचलून ओसरीवर आणून बांधित असे. मग ती वासरं तिथं कडब्याची घाण करीत. आम्हाला त्या खेड्यात दुसरा काहीच उद्योग नसल्यामुळं त्या वासरांकडेच पाहत बसून वेळ काढावा लागे. त्यांच्याकडे बघवतही नसे आणि एकीकडे बघावं, त्यांच्याशी खेळावं असंही वाटे. पण तो सारा 3-4 दिवसांचा खेळ असे. पुन्हा आमच्या घरी आम्ही गेलो की त्या खेड्यातलं सारं पार विसरून जात असू. असं आमचं जाणं येणं देखील फार काळ टिकलं नाही. दिवस भराभर जात होते. आम्ही तरुण होत होतो आणि आमचे वडील म्हातारे होत होते. मग कधी 4-4 वर्षही आमचं गावाकडे जाणं होत नसे. एवढं मात्र झालं होतं की आम्ही आमच्या गावाची ओळख मात्र विसरलो नव्हतो आणि ती ओळख पुन्हा दृढ होण्याचा प्रसंग 3 वर्षांपूर्वी आला. वडील केव्हाच वारले होते आणि मी माझ्या आयुष्याची घडी बसवलेली होती.
आता त्या गावाचे आम्ही केवळ आडनाव लावण्यापुरतेच वारसदार राहिलो होतो. परंतु 3 वर्षांपूर्वी काही गोष्टी घडल्या आणि वडिलार्जित जमिनीच्या काही हिश्श्याचे आम्ही मालक झालो. मालक ही भावना तेव्हा नव्यानंच माझ्या अंगात शिरली आणि त्यानंतर मालक म्हणून मी एकदा त्या गावी जाऊन आलो. तेव्हा समजून आलं की मी मालक म्हणजे केवळ नावापुरताच झालेलो होतो. सारी जमीन कुळांच्या ताब्यात होती. कुळं खूप गोड बोलत होती. एक बैठक 4 ठिकाणी टाकीत होती. परंतु खंडाचा पैसा मात्र मुळीच हाती लागू देत नव्हती. तशी वेळ आली की मग तोंड देखील दाखवीत नव्हती आणि मी तिथं केवळ नवखा शहरी असल्यामुळं कशाचाच काही पत्ता मला लागू शकत नव्हता. उगीचच कधी न पाहिलेल्या जमिनीशी नातं जुळलं होतं आणि त्या ओढीमुळं वर्षातून एखादी चक्कर मारणं आवश्यकच होऊन बसलेलं होतं. त्याचा उपयोग मात्र कवडीचाही होत नव्हता. मालक आले की कुळ पसार होत होतं आणि मग मोटार निघून गेल्यावर स्टँडवर पोचणाऱ्याची जशी स्थिती होते तशी माझी स्थिती होत होती. यावेळीही रस्ता चालत असताना मनात तेच विचार येत होते. उन्हाळा संपत आलेला होता. आभाळानं रंग बदलला होता. नुकत्याच मावळलेल्या दिवसाचा प्रकाश मागं रेंगाळत होता. काळपट ढगांची थप्पी पूर्वेकडून हळूहळू वर डोकं काढत होती आणि तिन्ही सांजेच्या संधिप्रकाशात काळ्या ढगांची छाया मिसळत चालली होती. संधिप्रकाश मावळेपर्यंत 2 मैल जमीन तुडवून मला गाव गाठायचं होतं. बरोबर कुणीही नव्हतं आणि एखादं माणूस रस्त्यानं जाताना अथवा येताना दिसत असलं तरी ओळख नसल्यामुळं उलट मोकळ्या मनावर दडपणच येत होतं. हळूहळू अंधारात बुडत असलेला तो सारा परिसर न्याहाळीत एका धुंदीत मी चाललो होतो. गवताच्या दाट पात्यांना गोंजारणारे ते मोठ्या छातीचे माळ, अनुष्ठान करीत एखाद्या मुनीप्रमाणे निश्चल उभी असलेली झाडं आणि मोकळ्या मनानं हवेतून भरारा उडणाऱ्या पाखरांच्या झुंडी आणि त्या साऱ्या दृश्याकडे पाहून माझ्या रक्तमासात नसलेले झरे वाहू लागले आणि माझ्या गावाची आणि गावाभोवतालच्या साऱ्या वस्तुमात्रांची मला कधी नव्हे ती आपुलकीची जिव्हाळ्याची ओढ वाटू लागली. कदाचित वडिलार्जित संस्कारांची गुप्त गंगा प्रकट झाली होती. संध्या प्रकाशातून रस्त्यांची नागमोडी वळणं घेत कधी दाट हिरव्या झाडीतून तर कधी उघड्या माळरानातून मी झपाझप पाऊल उचलीत चाललो होतो. अर्ध्याच्या वर रस्ता तुडवून झाल्यावर पूर्ण अंधार झाला असता तरी चालण्यासारखं होतं. त्यानंतरचा रस्ता शिवेवरून दिसणाऱ्या गावखोरीच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला असता. त्या मैलावरून दिसणाऱ्या दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडला असता असं नाही, परंतु मनातील भीती नाहीशी झाली असती. शहरातले सारे संस्कार विसरून भट्टीच्या पांढऱ्या फेक आणि इस्त्रीच्या कडक कपड्यातून मी झपाझप चालत होतो. बराच वेळ असा गेल्यावर शिवेची चाहूल जागी झाली आणि माळावरून खाली उतरत असलेली जनावरं दिसली. आता आभाळ एवढं भरून आलं होतं की केव्हाही मुसळधार पाऊस कोसळायला हरकत नव्हती. ती जनावरं आणि त्यांच्या मागून काठी वाजवीत चालणारा गुराखी पाहिल्यावर माझं मन एकदम मोठं झालं आणि त्याची ओळख नसताना देखील त्याच्याकरता माझी चाल मंदावली. बऱ्याच वेळानं जवळ येत तो म्हणाला, "कोण पाहुणजी?" आणि मला पूर्णपणे न्याहाळीत तोच पुढं म्हणाला, "हा, आलं ध्यानात. संभाजीचं मालक नव का?" त्यानं संभाजीचं नाव काढल्याबरोबर मला पूर्वीच्या त्याच्या हुलकावण्यांच्या आठवणी आल्या आणि मालक या शब्दानं गुराख्यानं जणू माझा अपमान केल्यासारखं मला वाटू लागलं. म्हणून तो अपमान धुवून टाकण्याकरता मी तिखट आवाजात त्याला विचारलं, "आता तरी आहे का नाही तुमचा संभाजी गावात?" तर होता की. दुपारपुत्र तर नांगीर हाकीत होता. आणि आपल्या बोलण्यात काहीतरी घोटाळा झाल्याची जाणीव होऊन एका गोऱ्याच्या पाठीवर काठीचा रपाटा हाणीत तो गुराखी झपाट्यानं पुढे निघून गेला. मला मध्येच सोडून त्याची गावाच्या रोखानं दूर दूर जाणारी आकृती मला मोठी कुतूहलजनक वाटली. दिवसभर चरून सुस्त झालेल्या त्या मुक्या जनावरांच्या अस्तित्वाचा गंध हळूहळू हवेत विरघळून गेला आणि तेव्हाच माझे पाय गावाच्या वांजरा नदीत बुडाले.
त्या थंडगार पाण्याचा स्पर्श तळव्यांना सुखवीत होता आणि पलीकडच्या तीरावरील देवळातील ज्योत डोळ्यांना भुलवीत होती. चहूकडे काळोख दाटला होता. वर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरलं असल्यामुळं हवेत उकाडा आलेला होता. घरात पाऊल टाकलं तेव्हा समोरच्या ओसरीवर दिव्याजवळ माझा चुलता बसलेला दिसला. मला बघितल्यावर डाव्या हातानं जवळची चिमणी डोळ्यापर्यंत वर उचलीत म्हणाला, "या शहरी पाहुणं." मग मी आत गेल्यावर दिवा खाली ठेवीत माझ्याकडे मोठ्या आपुलकीनं पाहत चुलता म्हणाला, "फार रात्र केलीस रे. गाडी बिडी लेट होती की काय?" "फारशी लेट नव्हती, पण उशीर झाला खरा." म्हणत दोन्ही कानशिलांच्या बाजूंनी निथळणारा घाम मी रुमालानं हळूच निपटून घेतला. माझ्या त्या नाजूक, अभावित आणि सफाईदार हालचालींचं चुलत्याला मोठं कौतुक वाटलंसं दिसलं. बसल्या बसल्याच उंबऱ्याबाहेर तंबाखूची पिचकारी टाकीत त्यानं स्वयंपाकघराकडे बघितलं आणि काकूला हाक घालीत तिला फरमावलं, "जरा चहाचं पाणी टाक ग. राम आलाय, बघितलंस का?" मग थोड्या वेळानं काका, काकू, काकांची मुलं आणि त्या मुलांचे मित्र माझ्या येण्याची चाहूल लागताच भराभर जमू लागले. अप्रूपाईनं माझ्याशी कधी अडखळत, तर कधी धिटाईनं, तर कधी नेटानं बोलू लागले. त्यानंतर हळूहळू माझ्या भोवती अपरिचित परंतु नितळ जिव्हाळ्याचं एक नवच विश्व निर्माण झालं. त्या तशा रात्रीच्या वेळी देखील मग 2-3 वेळा चहा झाला. सारी बैठकच ओठांच्या फुरक्या वाजवीत चहा प्यायली आणि त्यानंतर चांगली जेवण वेळ टळून गेल्यावर आमची जेवणं झाली. मग भोवतालची माणसं हळूहळू पांगली. त्या साऱ्या माणसात एकच माणूस दिसत नव्हतं आणि ते म्हणजे आमचं कूळ. मग जमलेल्या माणसांनी संभाजीबद्दल बऱ्याच गप्पा काढल्या. तो साऱ्या मुलखाचा लबाड माणूस आहे ही मौलिक माहिती मला पुन्हा पुन्हा पुरवली आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे संभाजीचा जख्ख झालेला आंधळा बापच त्याला शिकवतो हेही त्यांनी मला अनेक उदाहरणं देऊन समजावून सांगितलं. त्यातच कोणा एकानं माझ्या वतीनं संभाजीस निरोपही पाठवला. तेव्हा त्याच्या घरून निरोप आला की जत्रेला गेलेला आहे आणि तिकडूनच बहिणीच्या लेकीच्या लग्नाला जाणार आहे. हे सारं ऐकल्यावर माझा उत्साह पार गारठून गेला आणि आल्या पावली आपलं परत जावं असं जोरात वाटू लागलं. सारी सामसूम झाल्यावर ओसरीवर टाकलेल्या अंथरुणावर मी आळसटून बसलो होतो आणि सारं घर अंधारात बुडालेलं शांत दिसत होतं. बसली जमीन मला उचलून टाकीत होती. कसली जमीन नि कसलं वतनाचं गाव. सारं लहान मुलांच्या भातुकलीच्या खेळाप्रमाणे खोटं फसवं वाटू लागलं. पूर्वजांच्या परंपरेची फळी दृष्टीसमोर येऊ लागली आणि त्यांच्यात व आपल्यात पडलेल्या महद अंतराची दरी स्पष्टपणे डोळ्यापुढं दिसू लागली. आपलं या गावातलं उपरेपण सलू लागलं. आपल्याला शेतीच्या साध्या साध्या साधनांची नावं माहिती नाही. इतकंच नव्हे तर आपली जमीन तरी किती आहे आणि जी आहे तिच्याविषयीचा जिव्हाळा तरी मनात वाटतो का. सारच गौड बंगाल वाटू लागलं आणि आपली आपणच फसवणूक तर करून घेत नाही ना अशी शंका येऊन उद्विग्न वाटू लागलं. सरळ सकाळी उठावं आणि आपलं परत जावं असा विचार मनाशी करीत होतो. तेवढ्यात काका गायवाड्यातून आल्याची चाहूल लागली. जड पावलांनी तो आत आला आणि माझ्यासमोर उभा राहत म्हणाला, "गाय सकाळपासून कुठं चुकलीये, ती अजून आली नाही रे." "गुराख्याला विचारलं नाहीस का?" "दुपारी पाण्यावर नेईपर्यंत जनावरात होती असं तो म्हणतो." काकाचा जीव पार गलबलून गेल्यासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरची त्या जनावराविषयीची काळजी पाहून का कुणास ठाऊक मला कधीही न पाहिलेल्या जनावराविषयी काळजी वाटू लागली. तेवढ्यात काका पुढं म्हणाला, "गाभण आहे रे ती. तरी मी त्याला म्हणत होतो 1-2 दिवस आता नेऊ नकोस रानात." काकाचं बोलणं ऐकल्याबरोबर एक गाभण गाय माझ्या दृष्टीसमोर साकार झाली. आतापर्यंत मला वाटणारी विषण्णता नाहीशी झाली. अंधाराचं रात्रीचं भान पूर्ण विसरलं गेलं आणि कसल्या तरी आवेगात मी काकाला म्हणालो, "जाऊया का शोधायला?" "नको, बघू 1-2 गटका वाट. दादूला धाडलंय बघायला." जड शब्दात एवढं बोलून काका आत निघून गेला आणि मग चहूकडे
पुन्हा विषण्ण शांतता पसरली. या नव्या गावात, नव्या उपऱ्या घरात, अनोळखी जागेत मला माहीत नसलेल्या प्राण्याविषयी विलक्षण आपुलकी आणि तितकीच काळजी वाटू लागली. अर्धी रात्र तशीच तळमळून काढली आणि मग केव्हा तरी डोळा लागला. सकाळी उठलो तेव्हा आभाळ निरभ्र झालेलं होतं. सकाळचं कोवळं ऊन देखील चटकत होतं. चहा घेऊन झाल्यावर मी काकाला म्हणालो, मी जातो परत. का रे, एवढ्या उभ्या उभ्या का जातोस? उगीच दिवस फुकट जातात. म्हणजे काय? अरे गाव तर तुझं आहे, आम्ही तुझे आहोत. काकाच्या त्या सहज बोलण्याचा माझ्या मनाला एकदम चटका बसला आणि त्या चुकलेल्या गायीची एकदम आठवण झाली. थोडंसं मनाशी वरमून मी काकाला विचारलं, आली का रे गाय रात्री? नाही, 2-3 गडी पाठवलेत रानात. मीही जाईन म्हणतो न्याहारी झाली की. एका पायानं लंगडी आहे म्हणून काळजी वाटते. मला काय बोलावं ते सुचेना. शहरी सुखदुःख आणि काळज्या मला परिचित होत्या. तिथं कसं वागावं, कसं बोलावं याची मला जाणीव होती. परंतु ती जाणीव इथं अडखळू लागली होती. वेळ जात होता. ऊन वर वर चढत होतं आणि हवा तापत होती. कालचं येऊन गेलेला आभाळ आणि आजचा उन्हाचा मारा यामुळं विलक्षण काहिली होत होती. असा बराच वेळ गेल्यावर काकू म्हणाली, आंघोळ करून घे आणि जेवून एक झोप काढ दुपारची, म्हणजे प्रवासाचा शिणवटा दूर होईल. मला थकवा काहीच वाटत नाही काकू. मी आंघोळीला रानातच विहिरीवर जातो. असं म्हणत मी धोतर घेतलं आणि काकूच्या पुढच्या बोलण्याची वाट न पाहताच घराबाहेर पडलो. त्या लहानशा खेड्यातून बाहेर पडायला मला 4-5 मिनिटं देखील लागली नाही. गावातली कामं करणारी माणसं, बायका मुलं गडबडीत दिसत होती. मधूनच माझ्याकडे ती नवख्या दृष्टीनं पाहत होती आणि मला सारखं चुकचुकल्यासारखं होत होतं. मी चालतच होतो. आता गाव दूर राहिलं होतं. दूरवर उन्हाच्या झळा पाण्याच्या लाटांप्रमाणे वाहत होत्या. हिरवी झाडं उन्हात तळपत होती आणि वाट चुकलेल्या एखाद्या मुंगीप्रमाणे मी रानातल्या काळ्या ढेकळांमधून धडपडत चालत होतो. दूरवर काकाच्या विहिरीचं वडवण दिसत होतं आणि मी पावला पावलानं त्याच्या जवळ जात होतो. वांजरा नदीचं वळण माझ्या उजव्या बाजूनं पुढं पुढं सरकत होतं आणि नदीकाठची बाभळीची झाडं एकमेकात फांद्या गुंतवून उन्हात तापत पडली होती. तिथंच एका झाडाखाली वळचणीत खड्डा करून एक कुत्री सुस्तपणे आपल्या 4-5 पिलांना पाजीत पसरली होती. ती कोवळी पिलं मोठ्या हिरिरीनं दूध पिण्यात मग्न झालेली होती. ते दृश्य पाहिल्याबरोबर मला एकदम काकाच्या गाभण गायीची आठवण झाली. ती सुद्धा अशीच व्याली असेल का? तिचं कोवळं वासरू माझ्या दृष्टीसमोर उभं राहिलं आणि माझं सारं अंग शहाऱ्यांनी थरथरलं. त्या गायीला शोधून काढावं, अगदी जीवाचं रान करून तिच्या शोधार्थ भटकावं असा विचार एकाएकी मनात आला आणि त्याच वेळी कशानं तरी झपाटल्यासारखा मी रस्ता सोडून नदीच्या काठाकाठानं भटकू लागलो. काटा बोराट्यांमधून, बाबळीच्या फासातून मार्ग काढीत मी जणू अक्षरशः धावत निघालो. 1-2 लवणं ओलांडली आणि एका वळचणीत बोडख्या काटेरी झाडाखाली मला कुणाची तरी आकृती ठळकपणे दिसू लागली. ती गायीचीच आकृती होती आणि ती आपलीच गाय असली पाहिजे याविषयी मला शंका राहिली नाही. काटे आणि ढेकळं तुडवीत मी त्या काटेरी झाडाजवळ जाऊन पोचलो आणि थक्क होऊन दुरून त्या दृश्याकडे पाहतच राहिलो. गाय व्यालेली होती आणि काटेरी फासाच्या मध्ये जाऊन आपल्या बछड्याला पोटाखाली सावली देऊन ती लंगडी गाय निश्चल उभी होती. मी थोडंसं जवळ जाताच फुस्स करून तिनं माझ्याकडे टवकारून पाहिलं, परंतु कुठल्या तंतूनं मी तिच्याकडे ओढला गेलो होतो कुणास ठाऊक. मी सरळ काट्याचा एक फासा बाजूला सारून तिच्या पाठीवर एक आपुलकीची थाप दिली. त्या स्पर्शाबरोबर ते मुकं जनावर एकदम हंबरलं आणि शेपटी वर करून माझं अंग चाटू लागलं. एका क्षणात 2 अनोळखी जीवात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि त्या जिव्हाळ्यातील शक्ती एकत्र करून मी झटकन तिच्या त्या कोवळ्या वासराला दोन्ही हातांनी उचलून छातीपर्यंत धरलं
आणि सरळ गावाकडे चालू लागलो. माझा हेतू लक्षात येताच ते मूक जनावर जीवाच्या ओढीनं माझ्या मागून येऊ लागलं. लंगडत लंगडत चालताना तिची त्रेधा तिरपीट उडत होती, परंतु हातात धरलेल्या वासराला चाटीत चाटीत ती माझ्या बरोबरीनं चालत होती. मी जो मार्ग चालत होतो तो मार्ग मला अगदी नवा होता. तरीही तृप्त मनानं आणि दुर्दम्य उत्साहानं मी ते चालत होतो. माझी विजार आणि शर्टची इस्त्री विस्कटलेली होती. ते जनावर छातीवर पेलून माझ्या दोन्ही हातांना रग लागली होती, परंतु एकीकडे मन पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे तृप्त झालं होतं. मी गावाच्या अगदी जवळ आलो तेव्हा दुपार टळून गेली होती आणि गावातली माणसं जी काही तासांपूर्वी माझ्याकडे अगदी नवख्या नजरेनं पाहत होती त्यांची दृष्टी पार बदललेली होती. माझा तो अवतार पाहून प्रत्येक जण दुसऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजत होता आणि मोठ्या कौतुकानं ते दृश्य न्याहाळीत होता. घरात पाऊल टाकलं आणि काका धावतच माझ्याजवळ आला. त्यानं अगोदर त्या बछड्याला उचलून घेतलं आणि त्याला कुरवाळून बाजूला ठेवलं आणि मग माझ्या दृष्टीला दृष्टी भिडवीत त्यानं एकदम कडकडून मला मिठी मारली. हे इतकं सारं होईपर्यंत सारा वाडा माणसांनी गच्च भरला होता. त्या साऱ्या जमावातून प्रकट झालेली ती भावना मला अगदी नवीन होती. मी कुणीतरी त्यांचाच झालो होतो आणि आतापर्यंत माझ्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदललेली स्पष्ट दिसत होती. मी दिग्मूढ होऊन केवळ पाहत होतो, तरीही समोरचं मला काहीच दिसत नव्हतं. बऱ्याच वेळानं सारा जमाव निघून गेला आणि मी झालेल्या साऱ्या गोष्टींचा विचार एकटेपणीच करीत राहिलो. तेवढ्यात समोरून काठी टेकीत टेकीत एक वृद्ध व्यक्ती धडपडत येताना दिसली. माझ्या काकाने लगेच जाऊन तिला हात देऊन वर आणलं. काठी जमिनीवर आडवी ठेवून त्या व्यक्तीनं एक सुस्कारा सोडला आणि डोळ्यांची दृष्टीहीन बुबुळ हलवीत तिनं विचारलं, कुठाय ते पोर? काकानं त्याचा हात माझ्या अंगावरून फिरवला. माझ्या अंगाचा स्पर्श होताच संभाजीच्या बापाच्या डोळ्यांवाटे अश्रू बळबळले. माझ्या तोंडावरून अत्यंत आपुलकीनं हात फिरवून त्यानं कमरेला हात घालून कसा बाहेर काढला आणि त्यातील रुपयांची चळत माझ्यापुढं ओतीत तो म्हणाला, देवानं डोळं हिरावून नेलं, पर मन नाही जाऊ दिलं लेकरा. हे तुपलं खंडाचं पैसं. शहरी कापडं अंगावर घातलंस, पर पंजोबाचं रगात कायम हाय तुझ्या अंगात. त्याला काय उत्तर द्यावं हेच मला सुचेना. त्यामुळं म्हाताऱ्याच्या आंधळ्या बुबुळांकडेच मी एकटक पाहतच राहिलो.